महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते। इयत्ता 10वीचा पेपर संपला आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले। तब्बल 2 महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले। या घटनेमध्ये घारगाव पोलिसांचा अपयशी तपास समोर आलाय। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 2 महिन्यापूर्वी एका विद्यालयात इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर 17 मार्च रोजी दिल्यानंतर तिचे एका बोलेरो वाहनातून अपहरण करत तब्बल 2 महिने लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। दिनांक 18 मार्च रोजी अपहरण झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने घारगाव पोलिसात दाखल केली होती। या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, परंतु अज्ञात आरोपी व पीडितेचा 2 महिने शोध घेण्यास घारगाव पोलिसांना अपयश आल्याचे उघड झालंय। तर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अल्पवयीन मुली, शाळा, विद्यालये सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघड झालंय। सदरचा गंभीर प्रकार 2 महिन्यापूर्वी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता। या परिसरात राहणारी 16 वर्षीय विद्यार्थिनी इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर देण्यासाठी 17 मार्च रोजी पठार भागातील एका शाळेत गेली होती। दुपारी 2 वाजता पेपर संपल्यानंतर ती घरी परतली नाही। त्यामुळे तिच्या पालकांनी आसपास चौकशी करण्यासह तिच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे विचारणा केली। त्यातून सदरील मुलीने पेपर दिल्याचे समोर आले, परंतु त्यानंतर ती कोठे गेली याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पीडितेचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय तिच्या आईने मनात निर्माण झाला। त्यानंतर तिने 18 मार्च रोजी घारगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली। घारगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 137(2) प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पीडितेच्या मोबाईल क्रमांकावरून तिचा माग काढण्याचा प्रयत्न केला। मात्र सदरचा मोबाईल क्रमांक पठार भागातील त्या शाळेच्या परिसरातच बंद झाल्याने या घटनेचा तपास थंडावला गेला। या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी येथे राहणारा उत्तम भाऊसाहेब डोंगरे, वय 26 वर्ष, हा देखील घटनेच्या दिवसापासून गायब असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती, परंतु त्याचा मोबाईल नंबर बंद असल्याने त्याचा देखील शोध लागला नाही। या दरम्यान रविवार दिनांक 11 मे रोजी गुप्त खबराच्या माहितीनुसार आरोपी व पीडिता घारगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात आढळून आल्याची माहिती मिळाली। त्यानुसार अपहरण गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मरबळ यांनी तात्काळ घारगाव परिसरातून आरोपी उत्तम भाऊसाहेब डोंगरे याला ताब्यात घेत पीडितेची सुटका केली आहे। दोघांनाही घारगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पीडित मुलीने सोमवार दिनांक 12 मे रोजी घारगाव पोलिसांसमोर घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला। त्यानुसार आरोपीने त्याच्यापेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान असलेल्या पीडितेला मोठमोठी आमिषे दाखवून इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर संपताच फूस लावून आरोपीने बोलेरो वाहनातून एका अज्ञात चालकाच्या मदतीने पळून नेले असल्याचे स्पष्ट झालंय। गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पीडितेच्या जबाबानुसार अत्याचाराचा प्रकार उघड होताच घारगाव पोलिसांनी आधीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 65(1) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या पोस्को कलम 4, 8, 12, 17, 21 प्रमाणे वाढीव कलम लावून आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडीत रवाना केलंय। बुधवार दिनांक 14 मे रोजी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। 2 महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाले, परंतु पोलिसांना पीडितेचा शोध लागला नाही। त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कायद्यानुसार कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यापासून 90 दिवसाच्या आत
न्यायालयासमोर सक्षम दोषारोपपत्र दाखल करावे लागते। या घटनेत मुलीचे अपहरण झाले। अपहरण करताना गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन कोणत्या मार्गाने कोठे गेले? वाहनावरील चालक कोण? या घटनेत त्याचा कितपत सहभाग आहे? सदर वाहनातून गेलेल्या मार्गावरील CCTV फुटेज तपासून या वाहनात अजूनही कोणी मदतनीस होते का? पीडितेला जेथे इतके दिवस ठेवण्यात आले ते ठिकाण कोणते? संबंधित व्यक्ती कोण? ज्या निवारात ती बंदिस्त राहिली, जेथे तिच्यावर अत्याचार झाले ते ठिकाण कोणते? या ठिकाणचा पंचनामा होणे आवश्यक असून या सर्व घटनेचा योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे। या सर्व बाबी तपासून योग्य ते दोषारोपपत्र दाखल करून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी पीडित कुटुंब करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।